ठिवा ज्वाळाच्या माळा, लिहिल्या ही अनळा, भेदाच्या अवळा भेदाच्या अवळा काय पडणे आहे. रुक्मिणी प्राणसंजीवन, भक्तजन वत्सल, अकारण करुणा वर्णनालय, अनंत गुणगण निधान, परमपिता श्री पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा वेदांत विश्वातील अत्यंत उच्च कोटीचा असणारा आपल्या स्वरूपस्थितीचा परिचायक अशा प्रकारचे शब्दांची ज्याच्यामध्ये योजना झालेली आहे की या शब्दांची शक्ती कळली तर आपण आपल्या स्वरूपस्थितीला यथार्थ जाणू शकू. अशा प्रकारची आपली असणारी प्रातिभा अनुभूती की जी अतिंद्रिय आहे, परंतु श्रीमन निवृत्तीनाथ श्रीगुरूंच्या आज्ञेवरून जी ह्या ग्रंथरूपाने प्रगट झालेली आहे असा असणारा अमृतानुभव ग्रंथ आणि ज्याच्याद्वारा मुमुक्षुला आपल्या स्वस्वरूपाचा यथार्थ परिचायक असा ग्रंथ हा निर्माण होत असताना जो सिद्ध पुरुष आहेत त्या सिद्ध पुरुषांच्या अनुभूतीचा अनुवाद करून या ठिकाणी त्यांनाही जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होतील अशा प्रकारच्या शब्दांची योजना ज्या ग्रंथामध्ये झालेली आहे त्याचं आपण यथाशक्ती यथामती अनुसंधान करीत आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि शब्दखंडन या 6 प्रकरणाच्या समाप्तीनंतर आपण आता अज्ञान खंडन हे 7वं प्रकरण पाहत आहोत. तर ह्या अज्ञान खंडनामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या विशुद्ध असणारं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश किंवा सन्मात्र चिन्मात्र आणि आनंदमात्र केवल असणारं जे आपलं स्वरूपभूत चैतन्य, त्या चैतन्याच्या ठिकाणी किंवा त्या ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपभूत ज्ञानासमोर अज्ञान असिद्ध आहे, अज्ञान कधीही येणं शक्य नाही असं या ठिकाणी युक्तीनं, अनुभूतीनं आणि श्रुतीनं सिद्ध होणारं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाची मांडणी मुमुक्षुला करतला मलक होईल अशा प्रकारची योजना केलेली आहे. आणि त्यासाठी अनेक दृष्टांत सांगून अज्ञान न मानता या ठिकाणी केवळ स्वरूपभूत ज्ञानाचाच सर्व विलास आहे, अर्थात सर्व चैतन्याचाच विलास आहे. तिथं अज्ञान मानण्याची गरज नाही किंवा मानताच येत नाही. अज्ञान मानायला गेलं तरी त्या ठिकाणी अज्ञान सिद्ध होत नाही. त्यामुळं अज्ञान आत्मस्वरूपाच्या आश्रयाने राहतं, त्याला विषय करतं, त्याची अहम ब्रह्मास्मी त्या कारकवृत्तीच्या द्वारा निवृत्ती होते. मग त्या निवृत्तीने उपलक्षित अशा प्रकारचं आत्मस्वरूप राहतं असं नाही. तर ज्या वेळेला आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनंत दृश्याचा भास होतो तेव्हा ती दृश्य वाचारंभन मात्र असतात आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर संपूर्ण त्या दृश्यामध्ये आत्मस्वरूपाचाच अन्वय असतो. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर विचार करायला गेलं तर दृश्यांचा व्यतिरेक असतो. म्हणजे या ठिकाणी अन्वय व्यतिरेकाने जरी आपण पाहिलं तरीसुद्धा ज्या वेळेला दृश्य भासतात त्यावेळेलाही त्या दृश्यामध्ये द्रष्ट्याची दृष्टीच दृश्य रूपाने भासत असते. ती भासत असते, तत्वतः त्या ठिकाणी ते पदार्थ दृश्य पदार्थ झालेच नाहीत. केवळ हा द्रष्ट्याच्या दृष्टीचाच विलास आहे किंवा द्रष्टाच केवळ दृंगमात्र असणारा द्रष्टाच दृश्याच्या रूपाने विलसत आहे. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर दृश्य म्हणून पदार्थ कोणताही सापडत नाही, पण दृश्यामध्ये मात्र द्रष्ट्याची पूर्णपणे व्याप्ती आहे. अशा प्रकारे सांगत असताना दृश्य काही मनावर घेण्यासारखं नाही. दृश्याचे झालं कसं तर ह्या दृश्यासाठी त्या दृश्याच्या कारणाचा काहीतरी विचार केला पाहिजे. आणि असंग निर्विकार ब्रह्माचं जे काही असंगत्व आहे, निर्विकारत्व आहे, ते अबाधित राहायला पाहिजे. म्हणून ह्या दृश्याची संगती सांगण्यासाठी तिथं अज्ञान मानलं पाहिजे. आणि अज्ञान मानल्याशिवाय त्याची संगती लागत नाही. असा जो काही
पारंपरिक वेदांत विचार सांगितलेला आहे त्यापेक्षा ह्या तत्वतः त्या विचाराचे पर्यवसान ह्याच सिद्धांतामध्ये होतं किंवा ह्याच अनुभूतीमध्ये होतं. तर या ठिकाणी केवळ अनुभूतीच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या अज्ञान मानण्याची आवश्यकता नाही किंवा त्या अज्ञानाची पूर्णपणे आसिद्धी आहे ते सर्व चैतन्यच आहे. हा केवळ चैतन्याचाच विस्तार किंवा चैतन्याचीच प्रतीती या ठिकाणी होत आहे. विवर्तवादाच्या द्वारा संगती सांगितल्याशिवाय पर्यायच नाही असं काही मानण्याचं कारण नाही. कारण विवर्तवादामध्ये अज्ञान मानल्याशिवाय संगती सांगता येत नाही. परंतु ही संगती या ठिकाणी सांगण्याची गरज नाही असं माऊलींचा सांगण्याचा एक प्रकारचा अभिप्राय आहे किंवा झोक आहे माऊलींचा. तर त्याच्यामध्ये ही सगळी अन्वयाची उदाहरणं दिलेली, केवळ अन्वय किंवा अखंड अर्थाची उदाहरणं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला अज्ञान किंवा अज्ञान कार्य म्हणून चैतन्याहून एक वेगळं आहे असं मानण्याची आवश्यकताच जेणेकरून राहणार नाही अशा प्रकारची उदाहरणं किंवा दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत. त्यापैकी आपण आता 136 क्रमांकाच्या वेळीपर्यंत आलो. गुंफिवा ज्वाळांच्या माळा लेलिया ही अनळा भेदाच्या अवळा पडणे आहे. मनुष्याला जो दृश्य प्रपंच दिसतो आणि त्याच्यामध्ये नेहमी अनेकत्व दिसतं, एकत्व दिसत नाही. तर अनेकत्वामध्ये एकत्व पाहणं ही खरी नजर आहे आणि एकत्वामध्ये अनेकत्व पाहणं हे पुरुषार्थापासून च्युत होणं आहे. म्हणून परमार्थ करणं म्हणजे अनेकत्वामध्ये एक पाहणं आणि एकामध्ये अनेकत्व पाहणं म्हणजे संसार आहे. म्हणून या ठिकाणी माऊली आपल्याला आपल्या बुद्धीवर हे आरूढ करतात की अनेकत्व म्हणून काही प्रकार नाही, आहे एकच आहे. ते एकच असणारा परमात्मा, त्या परमात्म्याची शोभा किंवा त्याची प्रभा किंवा त्याचं स्वरूपच अनेक रूपाने विलसतं. आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये अनेकत्व दिसतं तेव्हा एकत्व अबाधित असतं. मग जर एकत्व कायम अबाधित राहून अनेकत्वाचा प्रतीती येत असेल आणि ती प्रतीती आपल्या त्या एकत्वाच्या आनंदाच्या भोगाला जर कारण होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नानात्व सत्य कधी वाटत नसेल तर नानात्व तत्वतः विकार जो आहे तो वाचारंभण विकारो नामधेयम मृत्तिके तेव सत्यम ही अनुभूती तुमची कायम राहत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अज्ञान मानण्याची आवश्यकता नाही असं सांगत असताना एक उदाहरणं जी आहेत ती सगळी उदाहरणं अशाच प्रकारची देतात, केवळ अन्वयाच्या दृष्टीनं उदाहरणं देतात. त्याच्यातील हे उदाहरण दिलेले 136 क्रमांकाच्या वहीमध्ये गुंफिवा ज्वाळाच्या माळा लिहिली ही अनळा भेदाच्या अवळा पडणे आहे, म्हणजे आक्षेपार्थ पडणे आहे. कुठं याच्यामध्ये पाठभेद काही शब्द आले तर सांगा लगेच. तर अहळा हा आणि काय पडणे आहे ते केले, दुरुस्त केले. पण ओळी घेतली नव्हती ना आपण इथं का फक्त वाचली होती. तर अनळा ज्वाळांच्या माळा गुंफिवा लिहिल्याही भेदाच्या अवळा काय पडणे आहे असा याचा अन्वय होईल. तर अनळा म्हणजे जो अग्नी आहे त्या अग्नीला ज्वाळांच्या माळा त्याच्यामध्ये त्या अग्नीवर असणाऱ्या अनेक ज्वालाच्या ज्वालांच्या ज्या पंक्ती आहेत माळा त्या गुंफिवा त्या जर आपण त्याच्यावर ओवल्या अनेक आणि त्या लिहिल्या त्याने त्या धारण केल्या. अग्नीनं अनेक प्रकारच्या ज्वालांच्या माळाच्या पंक्ती जर धारण केल्या अंगावर म्हणजे अग्नीवर अनेक प्रकारच्या ज्वाळा एका पाठोपाठ एक आपल्याला जरी उठत दिसल्या तरीसुद्धा भेदाची आवळा पडणे आहे. तो अग्नी खरोखर त्या अनेक प्रकारच्या ज्वाळामुळं तो एकरूप असणारा जो अग्नी तो काही भेदाची आवळा म्हणजे भेदाच्या खड्ड्यामध्ये तो खळगा त्याच्यामध्ये पडणे आहे. त्याच्यामध्ये पडला काय किंवा आवळा या शब्दाचा एक अर्थ दिला आहे आडवाट. अग्नीनं त्या अग्नीनं अनेक प्रकारच्या ज्वाला धारण केल्या आणि त्याच्यामध्ये आता परिवर्तन किंवा परिणाम झाला, तो वेगळ्याच मार्गाला लागला, आडवाटेला लागला असं कोणी म्हणेल का? असं म्हणता येणार नाही.
दुसरा एक भेदाची आवळा पडणे आहे, असा एक अर्थ केला. काही काही जणांनी त्याचा अनुवाद करताना की त्या भेद झाला कशामध्ये, अग्नीमध्ये ज्वाळांच्या रूपाने तो अग्नी भेदाला प्राप्त झाला. मग आता त्याच्या ज्या आह्या आहेत त्या आह्या आपण म्हणतो ना, अग्नीच्या ज्या झळा आहे त्या अग्नीच्या ज्या झळा त्याला काय ज्वाळा, त्या ज्वाळा त्याला काय भाजायला लागल्या का, पोळायला लागल्या का, आपण म्हणतो ना त्याने काय भेदाची आवळा म्हणजे त्याच्या असणाऱ्या ज्या आह्या आहेत त्या अग्नीला लागल्या का, म्हणजे वेगळ्या रूपाने अग्नीच्या त्या ज्वाळांनी त्या अग्नीला पोळलं का. जर त्याच्यापेक्षा वेगळ्या असत्या तर त्यांनी पोळायला पाहिजे होतं, परंतु त्याला पोळू शकत नाही, कारण ज्वालामध्ये अग्नी सोडून काहीच दुसरं नाही. अग्नी सगळ्यांना भाजतो पोळतो, परंतु अग्नी आपल्या स्वरूपाला कधीही भाजू शकत नाही किंवा पोळण्याचा विषय होत नाही. अर्थात त्या ज्वाला जर त्याला पोळत नसतील तर त्या ज्वाळा त्या अग्नीहून भिन्न नाही. तसं हे अनेकत्व जे आहे ते केवळ आत्मस्वरूपाहून वेगळं नाही. वेगळं असतं तर त्याने आत्मस्वरूपाला काहीतरी विकार केला असता, परंतु ते आत्म्याचंच स्वरूप आहे आणि ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीही विषय करत नाही. म्हणून ज्या अग्नीच्या ज्वाळा त्याच्या ज्वाळाचं जे काही ताप आहे तो संताप आहे, तो संताप अग्नीला होताना दिसत नाही. अशा प्रकारची दृष्टांताची ओवी, याच्यातल्या सगळ्या ओव्या दृष्टांताच्याच आहेत. आता टीका. आपुलेची लीळा विचित्रा आनळ ज्वाळा, आनळ लीला गळा तरी काय भेदवला तेने. आपल्या लीळेने सहज आपली स्वतःची लीळा क्रीडा म्हणून त्या अग्नीनं काय केलं, विचित्र असणाऱ्या ज्या अग्नीच्या ज्वाला आहेत त्या ज्वाला त्या अग्नीने धारण केल्या आपल्या गळ्यामध्ये, तरी तो अग्नी त्या ज्वालामुळं काही पोळला का, भाजला का, त्याला कोणत्या प्रकारचा अग्नीला त्या ज्वालांचा ताप झाला का. जरी अनेक ज्वाळा होत्या म्हणजे याचा अर्थ त्या ज्वाला त्या अग्नीवरून कधीही वेगळ्या झाल्याच नाही. जरी आपल्याला अनेक ज्वाळा दिसत असल्या तरी मात्र मूळ अग्नी स्वरूपाला त्याच्यापासून कोणताही बाध आला नाही, त्याच्या एकत्वात किंवा त्याच्या स्वरूपात कोणताही बाध आला नाही. अग्नी तेने भेदावता तरी ज्वाळांच्या आळी पोळता, तेवी द्रष्टृत्वे भेदावता तरी द्रष्टृत्वे भेदावता तरी दृश्येची न विकासिता. असंच आहे ना पाठ. तर तिथं द्रष्टृत्वे असं पाहिजे, मला वाटतं द्रष्टामध्ये द्र पाहिजे ना, आणखीन एक द्रष्टृत्वे असं पाहिजे. जर अग्नी त्याच्यामुळं जर अग्नीमध्येच भेद निर्माण झाला असता ज्वाळांच्यामुळं, तर त्या आपल्या स्वरूपाहून भिन्न असणाऱ्या त्या ज्वाळांमुळं तो अग्नी पोळला असता. त्याचप्रमाणे जर हा दृंगमात्र असणारा द्रष्टा, परंतु दृश्य सापेक्ष त्याच्यामध्ये जर खरोखर त्या मूलभूत असणारा जो दृंगमात्र द्रष्टा त्याच्यामध्ये जर द्रष्टृत्व आल्यामुळं तो जर त्याच्या ठिकाणी भेद निर्माण झाला असता, तर मग दृश्याची न विकासिता, तर त्याच्या ठिकाणी दृश्याच्या रूपाने त्याचा विकासच झाला नसता. कारण का, जर त्याच्या ठिकाणी हाच द्रष्टा जर द्रष्टृत्वाला प्राप्त झाला असता म्हणजे काय झालं, द्रष्टा समोर आला म्हणजे समोर काय असलं पाहिजे, दृश्य असल्याशिवाय त्याला दृष्टे पण येत नाही. अशीच जर स्थिती राहिली असती आणि त्याच्या मूळ दृंगमात्र चैतन्य जे आहे त्या दृंगमात्र चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी विकार झाला असता किंवा भेद निर्माण झाला असता, तर त्या दृश्याने काय केलं असतं, त्या द्रष्टेची हानी केली असती. त्याच्या मूळ स्वरूप असणारं जे दृंगमात्र स्वरूप आहे त्याला ते इजा करतं. असं झालं असतं तर तो कशाला दृश्याच्या रूपाने विकासलाच कशाला असता. मनुष्याला आपला स्वतःचा नाश व्हावा आणि असे पदार्थ आपणच निर्माण करावा अशी आपली आत्महत्या करण्यासाठी तो कशाला बरं प्रवृत्त झाला असता. याचा अर्थ कितीही जरी दृश्य समोर आले तरी दृंगमात्र चैतन्यात म्हणजे आपल्या स्वस्वरूपात कोणताही विकार होत नाही हे जाणूनच त्या ठिकाणी ह्या दृश्याचा विकास होताना दिसतो असं सांगतात.
तो दृश्य करी जरी भेदवता तरी आपल्या सुखाशी मुकता मग कासया पाहो वैसता आपणया आपण. मागं त्यांनी सांगितलं हे दृश्य म्हणजे काय आहे? द्रष्ट्याने आपल्या स्वरूपाचं आपल्या स्वरूपाला पाहण्यासाठी जी प्रवृत्ती आहे, द्रष्ट्याची आपल्या स्वस्वरूपाला पाहण्यासाठी होणारी जी प्रवृत्ती आहे तिचंच नाव काय आहे? दृश्य आहे, असं पाठीमागं सांगितलं. ते म्हणतात जर समजा तो दृश्य करी जरी भेदवता, दृश्याच्या द्वारा जर त्या मूलभूत असणाऱ्या दृंगमात्र चैतन्यामध्ये जर भेद निर्माण झाला असता तरी आपल्या सुखाशी मुकता, सुखरूपता जी आहे त्याची, त्या सुखरूपतेला तो मुकला असता. कारण काय झालं असतं? त्याच्या सुखाचे विभाग झाले असते दृश्यामुळं. मग दृश्यामुळं जर त्याचं घनीभूत सुख आणि ते जर दृश्यामुळं जर ते विभागून जात असेल आणि ते परिचिन्न भावाला प्राप्त होत असेल तर मग कासया पाहो वैसता आपण त्याने आपल्याला कशाला पाहायला प्रवृत्त झाला असता? अहो आपण आपल्याला पाहण्याला प्रवृत्त होणं म्हणजे दुःखाच्या गर्तेत पडल्यासारखं आहे. मग तो काय म्हटला असता? आपल्याला ह्या अनेकत्वाला प्राप्तच व्हायला नको असं कोणी ठरवलं असतं? त्या दृंगमात्र दृष्ट्याने. परंतु दृंगमात्र दृष्ट्याचा कितीही जरी माऊलींचा अभंग आहे ना आपलं नाथ महाराजांचा, एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभतसे. अनेकत्वाला आला तर ती चैतन्याची काय आहे? शोभा आहे. चैतन्याची ती बरव आहे, ते सौंदर्य माधुर्य आहे आणि ह्या माधुर्याचा त्याला आनंद होतो. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. अशी स्थिती जर राहिली नसती तर तो दृंगमात्र द्रष्टा हा आपल्या सुखाला आपण मुकणार आहोत असं जर वाटलं असतं तर तो कधीही भेदाला प्राप्त झाला नसता आणि तो आपल्या महिमेतच राहिला असता. तो कधीही भेदाला प्राप्त झाला नसता किंवा अनेकत्वाला प्राप्त दृश्यरूपाला प्राप्त झाला नसता. म्हणून आपला आपणया भोग तोच हा दृश्य भाग येथे भंगे अभंग वस्तू मात्र जे. आता न भंगे पाहिजे किंवा मग याच्यात त्यात आहेच ना न भंगे. म्हणून आपला आपणया भोग, म्हणून दृश्याला येणं म्हणजे आपणच आपला भोग घेणं, त्यालाच म्हणायचं दृश्य भाग. दृश्य म्हणजे काय? तर दृंगमात्र दृष्ट्याने आपणच आपला भोग घेणं हा खरा त्याच्यामध्ये असणारा दृश्याचा विभाग आहे. आणि येथे न भंगे अभंग वस्तू मात्र जे, आणि त्याचं जे वस्तू मात्र त्या वस्तूचं वास्तव जे स्वरूप आहे चैतन्याचं त्याच्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकार ते अभंग आहे, त्याच्यामध्ये कोणताही भंग होत नाही, विकार होत नाही. आता अजून उदाहरण देतात की रश्मीचेनी परिवारे वेढवणी घेतला थोरे तरी सूर्या दुसरे बोलो येईल. जर ते दृंगमात्र दृष्ट्याला अज्ञान येत असतं, बरोबर ना, अज्ञानाचा परिणाम म्हणून झालेलं जे दृश्य आहे ते दृश्य जर अनेकत्वाला प्राप्त झाल्यामुळं त्याच्या सुखामध्ये विभाग करीत असतं किंवा त्याच्या सुखाला उणीव आणीत असतं किंवा त्या सुखाचा ऱ्हास करीत असतं तर त्या ठिकाणी ते सुखरूप असणारं तत्त्व दृश्यभावाला आपणच आपला भोग घ्यावा अशा प्रकारच्या स्थितीला किंवा ते कधी प्राप्त झालं नसतं. आता 137 क्रमांकाची ओळ आहे की रश्मीचैनी परिवारे वेढवणी घेतला थोरे तरी सूर्या दुसरे बोलो येईल. आक्षेपार्थ सूर्यासी का? ठीक आहे, सूर्या सरे समयीचा आणि दुसरी वेलांटी दीर्घ. की म्हणजे अथवा रश्मीचैनी परिवारे, रश्मी म्हणजे सूर्याच्या असणारे अनंत किरण, त्या किरणांच्या समूहाने वेढवणी घेतला थोरे, तर त्या अनेक प्रकारच्या किंवा थोरे म्हणजे बहुविध असणाऱ्या सूर्यकिरणांच्या परिवाराने म्हणजे समूहाने वेढवणी घेतला. त्याने आपल्याला स्वतःला वेढून घेतलं म्हणजे आपल्याला स्वतःला आवरण करून घेतलं. वस्त्र जसं वेढावं अंगाला गुंडाळावं त्याप्रमाणे त्या सूर्याने अनेक असणाऱ्या किरणांना आपल्याभोवती वेढून घेतलं. तरी सूर्याशी दुसरे बोल येईल, तरी त्या सूर्याला आता काय म्हणता येईल का? अहो याच्याभोवती अनेक प्रकारची किरणं आली आणि त्यामुळं सूर्य आता पहिल्यासारखा सूर्य राहिला नाही. सूर्यामध्ये आता किरणांनी गुंडाळून घेतल्यामुळं सूर्य आता लुप्त झाला, सूर्याचा लोप झाला किंवा त्याच्या प्रकाशामध्ये काही उणीव आली असं काही म्हणता येईल का?
अनंत किरणाने जरी झालं तरी काही नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवरू खुण बाणली कैशी. जरी आम्हाला अनंत रूप दिसत असेल तरी त्याच्या ठिकाणी सगळीकडं काय आहे, एकच तत्व आहे. त्यामुळं यांना काही समर्थ गेले पांडुरंगासमोर, तर पांडुरंग समोर त्यांना असं वाटलं नाही की आपलं आराध्य दैवत इष्ट इथं नाही. तिथेही त्यांनी त्याच रूपात पाहिले. येथे कार्य उभा रामा मनमोहन मेघश्यामा असं त्याला म्हणतात. तुझं धनुष्य कुठं ठेवलं, सीतामाई कुठे गेल्या असं विचारतात. त्यांना एकदा अधिष्ठानाची नजर आली त्याच्यामध्ये काही वाटत नाही. आणि तीच नजर आली नव्हती म्हणून ते नरहरी सोनारांना त्या ठिकाणी त्यांनी डोळे झाकून पांडुरंगाचा जो काही कमरपट्टा करायचा होता दागिन्याचा, तर ते म्हणे मी वैष्णव नाही, मी शैव आहे, आम्हाला फक्त भस्मवटी रुंडमाळा एवढंच स्वरूप माहीत आहे, महायोगपीठे हे आम्हाला माहीत नाही आणि ते पाहायचं पण नाही. कट्टरता होती त्यांच्या ठिकाणी, म्हणजे परिच्छिन्न भाव होता. म्हणून देवाने त्याला त्याही रूपात दर्शन दिलं, याही रूपात दर्शन दिलं. दोघांमध्ये असणारा अनुश्युत असणारं जे आत्मरूप चैतन्य आहे ते सर्वत्र जसंच्या तसं विराजमान आहे. आणि ते पांडुरंगाच्या स्वरूपाला येऊ किंवा ते भगवान शिवाच्या स्वरूपाला आलं तरी हा आकार आहे, आकार हे त्याचं स्वरूप नाही. तो अधिष्ठान मातृत्व त्याचं जे आहे आकाराला आला तरी त्याच्यामध्ये कोणताही भेद होत नाही. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे आणि सगुण निर्गुण एकू गोविंद रे, हे गोष्ट ह्या शब्दाचा चांगल्या प्रकाराने शक्ती समजावून न घेता अनुभूतीच्या दृष्टीनं आपली वाटचाल न करता जर आपातता जर पाहत गेलं तर त्या ठिकाणी भेद आहे. आणि जितका भेद आहे तेवढा काय दुःखाचा विस्तार आहे. आणि जितका अभेद मनुष्य जितकं गंभीर चिंतन करून जाऊन सूक्ष्म त्या ठिकाणी आकाराला कोणत्याच प्रकारचं प्राधान्य न देता त्याच्या उपहित असणारं चैतन्य, त्या चैतन्याला जर त्यांनी प्राधान्य दिलं आणि ते आत्मत्वाने प्राधान्य दिलं तर त्याला सर्व काय सर्वम यद अयम आत्मा, सर्वत्र आत्मस्वरूपाचीच प्रतीती होईल. ही गोष्ट अनुमान करण्याची नाही. म्हणून म्हणतात की अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. पण आमच्या अनुभवात मात्र तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंद रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. काय शेवटी काय तुझा आकारो म्हणो की निराकारो रे, आकारो निराकारो एकू गोविंद रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवरू विठ्ठलू रे. सर्वच ठिकाणी विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. सर्व ठिकाणी एकच परमात्म्याचं दर्शन अखंड एक रस वस्तूत सर्वत्र भरून पुरून उरलेली आहे. सभूमिम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम. ही जी वेदाने सांगितलेली स्थिती आहे हीच वास्तव आहे. आता सांगतात रश्मीचैनी परिवारे वेढवून घेतला थोरे, तरी सूर्याशी दुसरे बोलईल. त्या सूर्याला दुसरा हा सूर्य आहे. एक सूर्य आहे तो अनावृत्त स्वरूपाचा आहे आणि एक सूर्य जो आहे तो किरणाने वेढून घेतलेला आहे, आच्छादित केलेला आहे असं म्हणता येईल का? बरं, किरणाने सूर्याला आच्छादित केलं एक तरी का? नाही. तसं म्हणतात टीका. अहो हा चिन्मात्र तरणी फाकल असे दृश्य किरणी, किंबहुना किरणे मंडळी हुनी बाहेरीच नसती. याला म्हणतात अहो हा काय आहे, चिन्मात्र केवळ ज्ञानस्वरूप अशा प्रकारचा तरणी म्हणजे हा सूर्य आहे. हा आत्मस्वरूप सूर्य जो आहे तो चिन्मात्र सूर्य आहे. आणि तो चिन्मात्र सूर्यच जसा हा भौतिक सूर्य अनेक किरणांच्या द्वारा फाकला, विस्ताराला प्राप्त झाला, जणू काही विस्ताराला प्राप्त झाला, त्याप्रमाणे हा चिन्मात्ररूपी सूर्य आहे. हा आत्मसूर्यच अनेक दृश्यरूपी किरणांच्या द्वारा हा फाकलेला अर्थात विस्ताराला प्राप्त झालेला आहे, अनेकत्वाला बहुविधत्वाला प्राप्त झाला आहे. किंबहुना फार काय सांगावं, किरणे मंडळी हुनी बाहेरीच नसती. ही जरी सगळी किरणं आहेत ती सूर्याची किरणं त्या सूर्यमंडळाच्या बाहेर आहेत का? सूर्यमंडळाच्या बाहेर म्हणजे सूर्यमंडळाला सोडून ही किरणं वेगळी आहेत का? अर्थात नाहीत. असो रश्मी आणि रवी
भेदूची नाही जेवी तेवी चिन्मात्रे अवघी दुमदुमिली सृष्टी. म्हणतात असो, हे आता आम्ही तुम्हाला सांगतो, पण हे राहू द्या. ज्या तत्वतः जर आपण पाहायला गेलं तर रश्मी म्हणजे किरण आणि रवी म्हणजे सूर्य, ह्या दोघांच्यामध्ये भेद आहे का? जर तुम्ही सूर्याची किरणं बाजूला करून रवी आहे का? आणि रवी सूर्याच्या किरणांना सोडून आहे का? सूर्याची किरणं ही रवीला सोडून आहेत का? स्वामी महाराज सांगायचे की सूर्य मावळतीला गेला आणि त्याची काही किरणांनी मुक्काम केला, असं संध्याकाळी होतं का? सकाळी सूर्य उदय झाला पण त्याच्याबरोबर काही किरणं आली आणि काही किरणं आली नाही. किंबहुना संपूर्ण ह्या किरणांच्या समुदायाला सूर्य असं म्हणतात. याचाच अर्थ जे एकमेकापासून कधी विभक्त राहत नाही तर ते रश्मी आणि रवी भेदूची नाही जेवी. त्या ठिकाणी किरण आणि सूर्य यांच्यामध्ये यत्किंचित देखील भेद नाही. किरणांचं स्वतंत्र सत्ता त्या रवीला सोडून तुम्हाला कधीही सांगता येणार नाही. जो पदार्थ आपल्या अधिष्ठानाला सोडून स्वतंत्र रीतीनं सिद्धच होत नाही तो पदार्थ अधिष्ठान रूपच आहे. तेव्हा अधिष्ठान रूपानेच त्याला पाहावं म्हणून सांगतात रश्मी आणि रवी भेदूची नाही जेवी. आस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती. सूर्य जेव्हा मावळतीला जातो तेव्हा ते किरण देखील त्याचं जसं अनुसरण करतात. कारण का? तर रश्मी आणि रवी भेदूची नाही जेवी. ते किरण आणि सूर्य यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. काही सांगायचं का? नाही. होई का? तेवी चिन्मात्रे अवघी दुमदुमिली सृष्टी. त्याप्रमाणे ही संपूर्ण सृष्टी जी आहे ते चिन्मात्रानेच दुमदुमलेली आहे. म्हणजे केवळ चिन्मात्र स्वरूपभूत ज्ञानच सर्वत्र ओतप्रोत सबराभरीत अखंड ठोस असं फक्त सगळ्या सृष्टीमध्ये ही जी सृष्टी दुमदुमत आहे ही केवळ चैतन्याचं ही सृष्टी म्हणजे केवळ चैतन्याचाच विलास आहे. म्हणून सांगतात सगळी सृष्टी ही चिन्मात्रानेच भरलेली आहे. आता 138 क्रमांकाची ओळ. चांदनियाचा गवसू चांदावरी पडेल्या ही बहुवसू काही केवलपणी त्रासू देखी जेल. आक्षेपार्थ. चांदनियाचा गवसू, चंद्रावर चांदण्याचं काय झालं? गवस म्हणजे आवरण आलं. चंद्रावर चांदण्याचं गवसणी म्हणजे विण्याला जशी गवसणी किंवा खोळ आहे तशी चांदण्याची काय आहे? चंद्रावर खोळ आहे. आणि चांदावरी बहुवसू पडल्या आणि त्या चांदावरी चांदण्याचा, चंद्रावर चांदण्याचं अनेक प्रकारचं गवसणी जरी पडली आपल्याला, म्हणजे अनेक प्रकारचं फाकलेलं चांदणं त्या चंद्रावर जणू काही आवरण रूपाने किंवा गवसणीच्या खोळीच्या रूपाने आहे असं जरी आपल्याला वाटलं तरी केवलपणी त्रासू देखील जाईल. त्याचं जे केवल चंद्राचं चंद्र स्वरूप आहे त्या स्वरूपभूत चंद्राच्या ठिकाणी त्याचं जे केवलपण आहे, केवलपण म्हणजे केवळ चंद्ररूपाने आसनं आहे, त्याच्यामध्ये त्रासू देखील जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्रास? अरे चंद्र अगोदर एकपणाने होता, आता काय झालं त्याच्यावर चांदण्याची गवसणी आली आणि त्यामुळं आता चंद्राचा एकपणा नाहीसा झाला किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी वैगुण्य निर्माण झालं असं कधी देखील येईल, असं कधी पाहण्यात येईल? अर्थात पाहण्यात येणं शक्य नाही. जेवी चंद्राची चंद्रिका तो चंद्र मात्र जेवी देखा तेवी चिद्विलास असं का चिन्मात्र वस्तू. जेवी चंद्राची चंद्रिका, ज्याप्रमाणे चंद्राचं जे चांदणं आहे ते जर पाहायला गेलं तर केवळ चंद्राचं चांदणं आहे. चंद्राला सोडून चांदणं म्हणून पदार्थच या ठिकाणी नाही. तेव्हा तो चंद्र म्हणजेच कोण आहे? चांदणं आहे. चंद्र मात्र जेवी देखा, चंद्राची चंद्रिका किंवा चांदणं हे केवळ चंद्र मात्र, केवळ चंद्रच आहे. तेवी चिद्विलास असं का चिन्मात्र वस्तू. तसंच ह्या असं का हे संपूर्ण जे दृश्य आहे ना ती केवळ चिन्मात्र वस्तू आहे. चिन्मात्र वस्तूला सोडून या ठिकाणी स्वतंत्र रूपाने कोणतंही दृश्य अस्तित्वातच नाही. अहो तिये चिन्मात्री काही दृश्याशी दृश्यदशा नाही पुढे ऐशेची पाही बोलत असे. म्हणतात अहो त्या
त्या चिन्मात्र, त्या चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी जे तुम्ही म्हणताना दृश्य ते दृश्य स्वतंत्र रूपाने त्या दृश्याला कधी दृश्य स्थिती प्राप्त झालेली नाही, कारण चिन्मात्र वस्तू दृश्य नाहीच आहे. त्यामुळं चिन्मात्र वस्तूच्या ठिकाणी दृश्याला स्वतंत्र असं दृश्य म्हणून काहीही दृश्यत्व प्राप्त झालेलं नाही. पुढे ऐसाची पायी बोले तसे, पुढेही याच प्रकाराने आम्ही सांगतो. म्हणजे तिथं केवळ चिन्मात्र स्वरूप आहे आणि ते चिन्मात्र स्वरूपाला सोडून दृश्य म्हणून काही वेगळं नसल्यामुळं त्या दृश्याने चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी काही वैगुण्य किंवा विकार निर्माण केला, त्याच्या असंगत्वाला बाधा आला किंवा त्या ठिकाणी दृश्याच्या त्रिपुटीच्या रूपाने तिथं काही द्वैत किंवा त्रिपुटी हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि तिनं त्याला काही वैगुण्य आणलं, असं कधी घडलेलंच नाही, घडणं शक्यही नाही. आता 101 पुढंसुद्धा याच दृष्टीनं याच अभिप्रायाने आम्ही अजून काही दृष्टांत देतो. तर ते 139 क्रमांकाची ओळ आहे. दळाची या सहस्रवेरी फाको आपल्या परी, परी नाहीची दुसरी भाष कमळी. माऊली अजून उदाहरण देतात की दळाच्या सहस्रवेरी, कमळाचे दळ किंवा कमळाची पत्र असतात आणि ते सहस्रवरी, हजारो कमळाच्या पाकळ्या जरी असल्या, आपण म्हणतो ना सहस्रदल कमळ, योगशास्त्रामध्ये सहस्रदल कमळ, शतदल असं सांगितलं, अष्टदल कमळ, अशा प्रकारचं हजारो जरी सहस्रवेरी म्हणजे हजारोपर्यंत जरी दळाच्या सहस्रवेरी फाको आपुलिया परी फाको, म्हणजे जे कमळदळ आहे त्या कमळदळाच्या हजारो पाकळ्या आपुलिया परी फाको, आपल्या स्वतः आपल्या परीनं म्हणजे त्यांच्या स्वभावानुसार त्या फाको म्हणजे विस्तारित हो किंवा विकसित हो. कमळ जेव्हा विकसित होतं तेव्हा त्याच्या हजारो पाकळ्या आपल्या आपल्या परीनं त्या विकसित होतात, म्हणजे फाकतात, विस्ताराला प्राप्त होतात. असं जरी झालं परी नाहीच दुसरी भाष कमळी, परंतु कमळाच्या ठिकाणी दुसरी भाष, हे दुसरं कमळ आहे किंवा ह्या कमळामध्ये काही विकार झाला, सगळं मिळून काय आहे कमळ. हजारो पाकळ्या असल्या तरी कमळाचं कमळत्व एकच आहे. कमळाच्या ठिकाणी त्या हजारो पाकळ्या कमळाला सोडून स्वतंत्र आहेत अशी भाषा, अशा प्रकारचे कोणी बोलणं तरी करतं का? नाही. जरी हजारो पाकळ्या असल्या तरी कमळाच्या ठिकाणी दुसरी भाषा नाही, म्हणजे कमळाच्या एकरूपता, कमळाची ती अखंड अभेद्य अभंग अशा स्वरूपाची आहे. जरी टीका, जरी सहस्रदळाचे लेख तरी कमळ मात्र एक, तेवी दृश्य दिसती अनेक तरी स्वरूप मात्र. जरी सहस्रदळाचे लेख मोजायला, लेख म्हणजे मोजणी आपण केली, सहस्रदळ म्हणजे हे कमळाचे काय आहे, हजार पाकळे आहेत, असं आपण जरी मोजले, मोजायला हजारो आहेत, परंतु कमळ मात्र एक. कमळामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं अनेकत्व निर्माण न होता हजारो पाकळ्या मोजल्या तरी कमळ एकच आहे. तेवी दृश्य दिसते अनेक तरी स्वरूप मात्र. तसे आपल्याला जरी दृश्य अनेक दिसत असली तर त्यांच्यामध्ये असणारं, त्यांचं अधिष्ठान रूपाने असणारं स्वरूप मात्र काय आहे, एकच आहे. त्या स्वरूपाला सोडून ते वेगळे आहेत आणि त्यांनी त्याच्या ठिकाणी स्वरूपापासून आपलं स्वरूपामध्ये काही आपलं स्वतंत्र अस्तित्व किंवा द्वैत निर्माण केलं असं मात्र कधीही होत नाही. 140 क्रमांकाची होय. सहस्रभरी आहे तिथे का सहस्रवरी आहे, वरी पाहिजे ते. सहस्रवरी बाह्या आहाती सहस्रार्जुन राया, तरी तो काही तिया एकोत्तरावा, काही आणि तिया याच्यामध्ये पदच्छेद करावा, नाही का. त्याच्यामध्ये एक नाही तो शब्द, संहिता नाही घ्यायची. काय आहे काय तिथं, काही नाही, काय य रे गायचा ये रे गायचा नियमाचा एकच झाला. ई रे हां इडलिंबच. सहस्रवरी बाह्या आहाती सहस्रार्जुन राया, तरी तो काही तिया एकोत्तरावा.
सहस्रवरी म्हणजे हजारोपर्यंत, बाह्या म्हणजे हात असले. कोणाला सहस्रार्जुन राया सहस्रवरी बाह्या हाती, जो सहस्रार्जुन आहे. सहस्रार्जुन का तर त्याला 1000 हात आहेत म्हणून असणाऱ्या 1000 हाताने युक्त असा जो सहस्रार्जुन नावाचा राजा आहे, तरी तो काय तिया एकोत्तरावा, तर त्याच्यामुळं तो आणखी वेगळा झाला का सहस्रार्जुन. 1000 हात असं कोणी म्हणतं का सहस्रार्जुन वेगळा झाला, कारण काय याच्या 1000 बाया म्हणजे 1000 हात, आणि ते 1000 हात ज्याला आहेत तो एक 1001 नाही का कोण आहे सहस्रार्जुन. अशी त्याची वेगळी गणना करतात का कोणी. बाह्यांची गणना करताना तो 1000 बाह्या करतात, म्हणून अर्जुन मात्र त्याच्याहून सहस्रार्जुन मात्र त्याच्याहून वेगळा कोणी गणत नाही. एकोत्तरावा तो त्याच्याहून एक अधिक म्हणजे 1001 हे 1000 बाह्या आणि 1000वा हा सहस्रार्जुन. असा व्यवहार कोणी करतं का नाही. टीका. सहस्रार्जुनी सहस्रार्जुनपण ते सहस्र करे न भंगे जाणं, किंवा बाह्या असती आण सहस्रार्जुन तो वेगळा असं म्हणतात. सहस्रार्जुनाच्या ठिकाणी सहस्रार्जुन पण आहे, परंतु सहस्रार्जुनाच्या ठिकाणी 1000 बाह्यामुळं त्याला सहस्रार्जुन असं म्हणतात. परंतु त्या सहस्र असणाऱ्या करांमुळं बाह्यांमुळं त्या ठिकाणी त्याचं सहस्रार्जुनपणाचा कधीही भंग होत नाही. किंवा त्या असाही कोणी विचार करत नाही की याचे सहस्र असणारे हात वेगळे आणि सहस्रार्जुन वेगळा, असं कोणी त्याच्याविषयीची संकल्पना करत नाही की 1000 हात आणि हा 1000 हाताहून वेगळा असणारा सहस्रार्जुन. कसं 1000 हातासहित सहस्रार्जुन असतो का सहस्रार्जुनाला सोडून 1000 हात नसतातच, म्हणजे सहस्रार्जुनाचं एक पण अखंड अभंग राहून त्याला 1000 बाह्या आहेत असं आपण पाहत असतो. मग त्याच्यामध्ये त्याच्या एकत्वात खंड होतो का नाही. ऐसे तव काही नसे तेवी दृश्याचे निविलासे, द्रष्टे नयो दृश्य दशे द्रष्टेचे अवघे अवघे. आता सण अवघेच एक आघवे तिथं अवघे. हां 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 न यो न असं पण बरं ते आहे का ते. हां हां ठीक आहे. न वेगळा करायचा, न यो न का एकच एक न यो न एकच, हा सरळच होईल. द्रष्टे न यो न. आयुष्य तर काही नसे. या सहस्रार्जुनाच्या बाबतीत असं तर काही होत नाही का 1000 हात वेगळे आणि ज्याला 1000 हात आहेत तो सहस्रार्जुन त्या 1000 हाताहून वेगळा, असं तर काही होत नाही. त्याप्रमाणे द्रश्याचे विलासे, त्याचप्रमाणे दृश्याचा कितीही जरी विलास झाला विस्तार झाला तरी द्रष्टे न येऊन दृश्य दशे, तर जे मूळचं द्रष्टा असतं ते कधीही दृश्य दशेला प्राप्त होत नाही. उलट काय आहे अवघे दृष्टेची, ते जसं 1000 हातासहित सहस्रार्जुनाचं शरीर हे सगळं सहस्रार्जुनच आहे, त्याप्रमाणे कितीही जरी द्रष्टे आपले दृश्य असले तर त्या दृश्यासहित तो द्रष्टा जो आहे तो द्रष्टा खऱ्या अर्थाने दृश्य दशेला कधी न येता केवळ काय आहे सगळा द्रष्टाच आहे, केवळ सहस्रार्जुनच आहे. तसा केवळ काय आहे द्रष्टाच आहे. सहस्रार्जुन ह्या वेगळ्या प्रमाणाने 1000 बायांना प्राप्त झाला नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी केवळ दृङ्मात्र असणारा द्रष्टा परमात्मा, केवळ दृङ्मात्र द्रष्टा असणारा परमात्मा तो दृश्यभावाला कधी प्राप्त न होता परंतु त्यात तो शून्यरूप कधी झाला नाही. प्राप्त झाला नाही म्हणजे तो द्वैतरूप द्वैतावस्थेला कधी प्राप्त झाला नाही, पण तसा तो शून्य पण झाला नाही. त्याचं दृङ्मात्र दृष्टे पण अबाधित आहे. म्हणून म्हणतात की अवघे दृष्टीची, तो संपूर्ण काय आहे सर्वच्या सर्व द्रष्टाच आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला दृश्य दिसतं त्यावेळेला दृश्य हे द्रष्ट्याला कोणत्याही प्रकारचं द्रष्ट्याच्या मूलभूत स्वरूपात द्वैत न करता ते द्रष्ट्याचं द्रष्टृत्व त्या ठिकाणी विराजमान आहे, विलसत आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा वेगळी किंवा पृथकता निर्माण केलेली नाही. सौकटाची ओजा पसरो दो बाहे पुंजा, परी ताथुवी दुजा भावो आहे. आता दुसरं उदाहरण देतात की सौकट,
चौकट म्हणजे चौकट म्हणजे तो हातमागाची जी चौकट आहे त्याला ते चतुष्क असं म्हटले. इथं एक अमृतानुभव आहे, तर त्याच्यामध्ये हे जे सगळे मराठी शब्द आहेत याची जास्तीत जास्त संस्कृत शब्दाची ही अपभ्रष्ट रूप आहेत, म्हणून त्यांना जेवढं चिंतन करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्या ठिकाणी तसं लागेलच असं नाही, पण त्याची उपयोगिता होते. तर ते चौकट शब्दाचं चतुष्क किंवा चौकट म्हणतो आपण, ती हातमागाची जी चौकट आहे, तर त्या चौकटाची ओझा तिच्या ठिकाणी त्या हातमागाचा जसा प्रकार असेल त्याप्रमाणे पसरो दो बाहे पुंजा, तर त्या ठिकाणी पुंजा म्हणजे कापसाच्या तंतूचा जो समूह आहे तो दो बाहे पसरो, दोन्ही बाजूला पसरलेला असतो, डावीकडून उजवीकडं उजवीकडून डावीकडं. हा त्या हातमागा विणकऱ्याचा जो हातमाग आहे त्या हातमागावर त्याला चौकट किंवा त्या चौकटीवर ज्याप्रमाणे दो बाहे पुंजा पसरो, त्या कापसाचा तंतूंचा समुदाय त्या ठिकाणी पसरलेला असतो. तरी ताथुई दुजा भाव आहे, तरी त्या अनेक तंतूपासून जे एक वस्त्र निर्माण झालं, त्या वस्त्रामध्ये द्वितीयत्व निर्माण झालं का? ते तंतू भलेच त्या चौकटीमध्ये डावीकडून उजवीकडं उजवीकडून डावीकडं असे ओतप्रोत भरलेले आपल्याला जरी दिसले तरीसुद्धा सबराभरीत असणारं जे वस्त्र आहे ते ताथू किंवा तंतू आहे, ते सगळे तंतूनीच बनलेले ना. त्याच्या मूळच्या तंतूपणामध्ये काय भेद निर्माण झाला? जरी तुम्हाला ते तंतू आडवे उभे पसरलेले चौकटीमध्ये दिसले तरी त्याच्या तंतूपणामध्ये कोणता भेद झाला? अर्थात कोणताही भेद झाला नाही. म्हणून ताथवी दुजा भाव आहे, त्या तंतूमध्ये दुसरा भाव म्हणजे तंतू नावाचा पदार्थ वेगळा निर्माण झाला आहे का? हा तंतू वेगळा, हा त्याच्यामध्ये असणारं तंतुत्व सगळ्या ठिकाणी काय आहे? एकच आहे. जेवी तानवटी दिशे टीका, जेवी तानवटी दिशे विकासले तरी सुत मात्रची एकले, तेवी दृश्यमिशे दिशे विकारले परी स्वरूप मात्र एक. मुक्ताबाईच्या अभंगात एक हे आहे असं आठवत बघा, सुतानी याचं हे दिले मताटीच्या विश्वपट आणि ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं सांगितलंय. चौक आता जेवी तानवटी दिशे विकासले तरी सुतमात्रची एकले, तेवी दृश्यमिशे दिशे विकारले परी स्वरूप मात्र एक. त्या तानवटी म्हणजे त्या चौकटीमध्ये त्या त्याला तानावाना म्हणतात ना, त्या याचा विणकऱ्याचा हातमाग, तर त्याच्यामध्ये दिशे विकासले, त्याच्यामध्ये तो जो तंतू आहे तो विकासाला प्राप्त झालेला आहे, म्हणजे पसरलेला आहे. म्हणजे एकच असणारा जो कापूस आहे तो कापूसाचाच बारीक बारीक धागा केला आणि त्यामुळं त्या धाग्याचा विस्तार झाला असं आपल्याला दिसतं. तरी सुतमात्रचे असे एकले, त्याच्यामध्ये सूत सोडून दुसरं काय आहे का? कापूस सोडून किंवा कापसाचा तंतू सोडून त्याच्यामध्ये काहीही नाही, जरी त्याचा विस्तार झालेला दिसला तरी. तेवी त्याप्रमाणे दृश्यमिशे दिशे विकारले परी स्वरूप मात्र एक. तेवी त्याप्रमाणे दृश्याच्या निमित्ताने जरी या ठिकाणी जणू काही विकाराला प्राप्त झालेला आहे, दृश्याच्या रूपाने द्रष्टाच काय झालेला आहे? विकाराला प्राप्त होऊन द्रष्ट्याच्या दृष्टीचा खरोखरच विकास झालेला, वास्तविकच झालेला आहे असं जरी आपल्याला आपातता पाहिलं तर दिसत असलं तरीसुद्धा स्वरूप मात्र एक. तरी त्या मूळ दृश्य हे जरी द्रष्ट्याचाच विकास, बरं ना, द्रष्ट्याच्याच दृष्टीचा विकास या रूपाने जे दृश्य आपल्याला विस्तारलेलं दिसतं किंवा त्याच्यामध्ये विकार झाल्याशिवाय झाला नाही. द्रष्ट्याच्या दृष्टीचा विस्तार म्हणजे द्रष्ट्याच्या दृष्टीचा विकार असं आपल्याला जरी वाटत असलं तरी स्वरूप मात्र एक. तर तो विकार ठरला असता, परंतु तो त्या विकार नाही ठरला, तो त्याचा विलास ठरला. म्हणजे तो त्याचा विकार नाही ठरला म्हणजे परिणाम नाही ठरला, तो त्याचा विवर्त ठरला. खरा जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो विवर्त पण ठरला नाही, तर तो काय आहे? केवळ ती द्रष्टाच आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून दृश्यमिशे दिशे विकारले, दृश्याच्या निमित्ताने जरी विकाराला प्राप्त झालेलं दिसलं तरी स्वरूप मात्र एक. त्याचं स्वरूपामध्ये काही भेद झाला का? तर तो स्वरूप काय आहे? एकच आहे. म्हणून विश्वपट जरी तुम्हाला दिसत असला आणि तो जर त्या दृश्यामध्ये विकार होऊन भासत असला तरी तसं नाही. कारण खरे हे उदाहरण काय आहे? तंतुपटाचं उदाहरण हे आरंभवादाचं उदाहरण आहे. हे दुधाचं दयाचं उदाहरण हे परिणामवादाचं आहे. रज्जू सर्पाचं उदाहरण हे विवर्तवादाचं आहे. पण ही सगळी उदाहरणं
ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये, अभंग वाङ्मयामध्ये किंवा मुक्ताबाईच्या ठिकाणी आलेली आहेत ही उदाहरणं. म्हणजे हीच उदाहरणं अखंड अर्थाचं द्योतन करणारे आहेत अशी या ठिकाणी. नाही तर ही उदाहरणं आपण जेव्हा दार्शनिक चिंतन करतो लगेच वैशेषिक नैयायिकाचं म्हटलं की आरंभवाद आहे, सांख्याचं म्हणलं की लगेच परिणामवाद आहे, आणि वेदांत पक्ष असतो विवर्तवाद. हा वेदांत पक्ष म्हणलं का विवर्त, असे आपण एकच प्रकारची ही उदाहरणं घेतो आणि त्या वादाची उदाहरणं म्हणून देत असतो. पण इथं ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये पाहायचं झालं तर हे काय आहे, मूळच्या दृष्ट्यामध्ये कोणताही विकार न होता केवळ तो दृङ्मात्र द्रष्टाच अनेकत्वाने आपल्याला प्रतीतीला येतो. आणि प्रतीतीला येत असताना त्याच्यामध्ये कोणतंही वैगुण्य विकार किंवा त्याच्या असंगतेला बाध किंवा निर्विकारत्वाला बाध कधीच येत नाही. उलट चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्यच संपूर्ण आहे. कारण काय आहे, दृष्टांत करायचं झालं तरी ते दृष्टांत हे अखंड अर्थाला पोषक करावं. कशा करतात ते दृष्टांत, म्हणजे त्याच दर्शनाच्या माथी मारून आरंभवादच सिद्ध करायचा. इथं जर चिंतन केलं त्याच दृष्टांताचं तर आपल्याला या ठिकाणी चिद्विलास संपूर्ण दिसून येतं, सगळं चैतन्यच आहे असं दिसून येतं की नाही. काही काही लोकांनी मग त्याचं परिणाम पाडण्यासाठी बघा, त्या हे जे आहे ना, दुधाची झाले दही, काय माझ्या विस्तारलेपणाचे नावे, हे जगचे नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही, किंवा भांगाराची अलंकार, काय बीजची झाले तरू भांगारची अलंकारू, तैसा मध्ये एकाचा विस्तारू, ते हे जग. हे ज्या ओव्या आहेत ह्या अखंडार्थाचं द्योतन करणारे आहेत का या ठिकाणी ह्या परिणामवादाचं. आता याच्यात परिणामवाद पण आला आणि आरंभवाद पण आला आणि अव्याकृत परिणामवाद पण आला आणि विकारी परिणामवाद पण आला, आहे की नाही. एवढ्या वयामध्ये हे सगळं आलं की नाही याच्यामध्ये. मग ते एका ज्ञानेश्वरीमध्ये असं चिंतन केलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी तुष्यंतु दुर्जन्यायाने या ठिकाणी जर तुम्हाला अजातवाद झेपला नाही तर विवर्तवादाची उदाहरणं आहेतच की नाही याच्यामध्ये. मग तुम्ही अजातवाद घ्या, अजातवाद जर तुम्हाला नाही झेपला तर तुम्ही विवर्तवाद घ्या. ते विवर्तवादातला दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद उदाहरण करा. इथं स्वप्नाचं उदाहरण आलं नाही, पण स्वप्नाचं उदाहरण त्या ठिकाणी जास्त करून दिलं जातं दृष्टीसृष्टीवादासाठी. स्वप्नाचं उदाहरण विचारसागरामध्ये त्यांनी सगळं स्वप्नच घेतलं आहे आणि दृष्टीसृष्टीवाद सांगितलं आहे. त्याप्रमाणे नाही झालं तर परिणामवाद, आणि परिणामवाद झाला नाही तर म्हणे आरंभवाद. म्हणून या ठिकाणी तुष्यंतु दुर्जन्यायाने ज्ञानोबराय दयाळू अंतकरणाने हे सगळ्यात वादाचा स्वीकार करतात अशा प्रकारचे. त्याला दुसरं एक काय म्हणतात बघा, की ज्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्याचं ग्रहण का येत नाही तर दुसरं एक म्हणजे असं की जे ते अर्थ तोच आहे, परंतु जर एखादा मनुष्याला एखादं करणं शक्य नसेल तर त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला मार्ग, जसं तुकाराम महाराज म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेचे देव. त्याच्यामध्ये ह्याच्या परिणामवादाने भक्ती सिद्धांत सांगितला जातो. वल्लभाचार्यांचं जे काही सिद्धांत आहे कोणता अव्याकृत परिणाम, की ज्याच्यामध्ये भक्ती सिद्धांत मानलेला आहे, आणि आपलं हे रामानुजाचार्यांचा विशिष्ट अद्वैत, असे जर तुम्हाला उदाहरणं देता आली तर त्या ठिकाणी आता बीजाची झाले तरू हे कशाचं परिणामाचं पण उदाहरण होईल, विकारी परिणामाचं होईल. त्या बीज फुटतं तेव्हा त्याच्यामध्ये विकार येतो. पुढं सांगतात इथं बीज तर न फुटता माऊली सांगतात काय आम्हाला जो सिद्धांत सांगायचा ना, खरं तर याला दृष्टांत नाही, उपमा नाही, काही नाही. आणि उपमा कधी देता येईल, जर तुम्हाला बीज न फुटता जर त्याच्या न फुटणाऱ्या बीजापासून वृक्ष निर्माण झाला, हे जर तुम्हाला सिद्ध करता आलं, बरोबर आहे ना, तर सिद्ध करता आलं तर आम्हालाही आमच्या व्यवहारामध्ये उदाहरणं देता येतील. इथं म्हणून माऊली हात टेकतात आणि सांगतात हे अनुभवाची जोगे नो हे बोला ऐसे, बरोबर ना. ही गोष्ट अनुभवण्याची आहे, ही बोलायची नाही. पण आता लोकांच्यामध्ये जे रूढ पडलेली आहे काय, की पडिली हे रूढी जगा परिचार चालवी ती व्यवहार सत्य म्हणून आम्ही अशी काहीतरी दृष्टांत देतो. नाही तर आत्मस्वरूपाला दृष्टांत देता येईल का कोणता, कारण त्या आत्म्यासारखा दुसरा कोणता आत्मा आहे का, दुसरं काय पदार्थ आहे का एखादा त्याच्या तोडीचा, की त्याचं उदाहरण द्यावं, असं काही नाहीच आहे. कारण सर्व आत्माच आहे, त्याला उदाहरण द्यायला दुसरं कोणतं उदाहरण द्यावं, उदाहरण पण देता येत नाही. पण आता स्वीकारायचं म्हणून आपल्याला संतांचं दयाळू अंतकरण हे भरपूर उदाहरणं देऊन आपल्याला सांगतात.
हां हा म्हणजे जर कापसाचं बोंड फुटलं नाही आणि कापूस निर्माण झाला तर मग आमच्या अनुभवातला आमच्या आत्मचैतन्याला किती दृश्य रूपाने प्रगटलं तरीसुद्धा त्याच्या दृंगमात्र स्वरूपात बदल होत नाही. ही गोष्ट तुमच्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी आम्हाला काहीतरी दृष्टांत देऊन कथन करता येईल. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी घडत नाही. पण इथं मात्र काही न होता सगळं घडतंय. त्यामुळे तुम्हाला दृष्टांत देता येईल ना. देता आला असता आम्हाला अजून. माऊली म्हणतात ह्या अनुभवाचा जो संकेत आहे तो आम्हाला तुम्हाला सांगता आला असता, पण हे असं घडलं असतं तर. असं घडत नाही, आम्हालाही दृष्टांत सांगता येत नाही. दशलोकीमध्ये आहे का मला वाटतं नाही आचार्यांच्या याच्यामध्ये मला वाटतं शतश्लोकीमध्ये की त्या ठिकाणी नाही दृष्टांता नाही म्हणजे रूपक नाही, दृष्टांत नाही, उपमा नाही, की आत्मस्वरूपाविषयी काहीच सांगता येत नाही. खरी वस्तुस्थिती अशी आहे. हां ते तुम्ही बघा त्याच्यामध्ये ते म्हणतात तुष्यंत दुर्जन्याने घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. संतांचं अंतकरण इतकं दयाळू आहे, तुम्ही घेतलं तर तुम्ही काहीच करणार नव्हते. अजातवादाचा सिद्धांत नाही तर तुम्ही भक्ती सिद्धांताचा स्वीकार केला तुम्ही, किंवा तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. तुम्ही परमात्म्याचा विकार न होताच सगळं हे जग होतं, किंवा परमात्म्याचाच विकार परमात्मा विशिष्ट झाला मायेने, म्हणून मायेने विशिष्ट झाला म्हणजे त्याच्या अधिष्ठानासहित त्याचा परिणाम झाला ना, उपाधीसहित त्याचा परिणाम झाला असं मानलं. पण अशा प्रकाराने कृष्ण परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा आहे, सच्चिदानंद घन असा असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा, बरोबर ना. काय झालं, माया उपाधीनं कोणत्याही प्रकारचा अप्रतिहत राहून तो जर ह्या जगरूपाने नटला असेल, अशी तुमची संगती सांगून त्या विशिष्ट परमात्म्याची तुम्ही जर रात्रंदिवस भक्ती करत असाल तर कधीतरी तुम्ही ह्या बोधाचे पण अधिकारी होऊ शकता. असं जर म्हटलं तर आमचं काही हरकत नाही. म्हणून त्याला तुष्यंतु दुर्जन्याय असं म्हटलेलं आहे. हा तुष्यंतु म्हणण्यापेक्षा तुष्यंतु दुर्जना हा नाही, तुष्यंतु दुर्जना हा पण न्याय तो तुष्यतु दुर्जन्याय नाही का. तर त्या तुम्हाला त्याच्यामधून बरं वाटावं एवढंच. म्हणजे तुम्हाला हे ठीक आहे असं मानत असाल तर आम्हाला काही म्हणायचं नाही. करा, एक ना एक दिवस तुम्ही कुठे येणार, इथंच येणार. आणि तुम्हाला आल्याशिवाय काही भाग पण नाही. फक्त कांदे खाऊन बटाटे खाऊन मग तुम्ही इथे येणार. तर आता आम्ही तुम्हाला साक्षात काय नो व्हाया असं सांगतं. जेवी तानवटी दिशे विकासले तरी सुत मात्रचे केले, तेवी दृश्यमिशे दिशे विकारले परी स्वरूप मात्र एक. दृश्याच्या निमित्ताने कितीही जरी विस्तार झालेला दिसला तरी स्वरूप मात्र काय आहे, एकच आहे. कोडीवरी शब्दाचा मेळावा घरी वाचेचा, मिनला तरी वाचा मात्र चिकिते. तैसेच दृश्याचे डाखळे नाना दिठीचे उमाळे, उठीतू लेखा वेगळे द्रष्टृत्वेची. कोडीवरी शब्दाचा म्हणजे कोट्यावधी शब्द आहेत, परंतु मेळावा घरी वाचेचा, वाचेचा घरी कोडीवरी शब्दाचा मेळावा. वाचेचं घरी एकच आहे, म्हणजे वाचा काय आहे, वाणी एकच आहे. पण ते वाणी काय एकच वाणी असली तरी तिच्या घरामध्ये काय आहे, कोट्यावधी शब्द त्या ठिकाणी त्या शब्दांचा समुदाय नांदतो. पण किती कोट्यावधी शब्द असले, शब्द कोट्यावधी पण वाणी तर वाणीच्या बाहेर आहेत का ते, का वाणीमध्येच समाविष्ट आहे का. ती वाणीला अनेकत्व कोट्यावधीपणा किंवा अनेकत्व नानात्व वाणीला आले का वाणीचं एकत्व अभंग राहूनच कोट्यावधी शब्द आहेत. वाणीच्या एकत्वाला अभंग ठेवून जसे कोट्यावधी शब्द आहे आणि वाणीचं एकत्व अबाधित आहे. तसं मिनला तरी वाचा मात्र चिके, त्या कोट्यावधी शब्दांचा समुदाय वाचेच्या घरामध्ये एकत्र आला तरी वाचा मात्र चिकिते. तरी ती वाणीच आहे आणि ती एकच आहे, ती वाचा मात्रच आहे, केवळ वाचाच आहे अशी सांगतात. तसे हे सगळं जे आहे ना, एवढा पूर्णपणे योगवासिष्ठ किंवा गौडपाद कारिका, बरोबर ना. आलात शांतीमध्ये 2-4च उदाहरणं आली महत्त्वाची. हे काय त्याला म्हणतो आपण, ते जे आलात चक्र आहे ते आलात चक्राचंच उदाहरण आलं
त्याच्यामध्ये. आपण उदबत्ती फिरवली तर गोल दिसते, गोल दिसते, परंतु तो गोल आकार नसतो. परंतु जेवढ्या ठिकाणी आपण फिरवतो तेवढ्या त्या वेगामुळे आपल्याला काय होतं, तो गोल आकार वाटतो. हे एक उदाहरण दिले, बरोबर ना, आलात चक्राचं. परंतु या ठिकाणी आलात चक्रामध्ये जवळजवळ हेच सांगितलं ना, चिद्वादच सांगितलं का दुसरं काय सांगितलं? म्हणजे दृश्य नाहीच आहे, केवळ काय आहे, द्रष्टाच आहे असं सांगितलं. पण एवढंच आहे. इथं मात्र माऊलीने किती उदाहरणं दिलेली आहेत सगळे. म्हणजे योग वासिष्ठातही ही उदाहरणं एवढी सापडत नाहीत. ती एवढी उदाहरणं गौडपाद कारिकेतही नाही. तर थोडक्यात आहे, खूप अपूर्वता योग वासिष्ठात शोधलेली आहे वशिष्ठांनी. परंतु माऊलींचं एक पाऊल पुढंच आहे त्यांचे, की हे दृष्टांताच्या बाबतीमध्ये, की असे अपूर्व दृष्टांत शोधले की कसं निरीक्षण केलं असेल त्यांच्या प्रतिभेनं, आणि ते त्यांचं त्यांनाच माहिती. कोटीवरी शब्दांचा मेळावा घरी वाचेचा, मिनला तरी वाचा मात्र चिकिते, परंतु ती केवळ काय आहे, वाणीच आहे. तैसे दृश्याचे डाखळे, नाना दिठीचे उमाळे. नाना दिठीचे म्हणलं तरी काही नाही, फरक नाही का त्याच्यामध्ये? दृष्टीचे, त्याच्यात दृष्टीचे दिले का? उठितू लेखा वेगळे उठती का? धामा उठितू लेखा वेगळे द्रष्टृत्वेचे, ते काय उठती. उठती ती दीर्घ आहे ना? आता डाखळे शब्दाचे अर्थ दृश्याचे डाखळे, म्हणजे दृश्य जे अनेक आहे ना त्याच्या डाळ्या किंवा फांद्या असा अर्थ. दृश्याचे डाखळे म्हणजे दृश्याच्या अनेक फांद्या, म्हणजे अनेकविध प्रकारची दृश्य. नाना दिठीचे उमाळे, ते सगळे काय आहे, अनेकविध असणाऱ्या एकाच दृंगमात्र दृष्ट्याच्या नानात्वाला प्राप्त झालेल्या ज्या दृष्टी आहेत त्या दृष्टीचे परिणाम, बरोबर ना. म्हणून उमाळे म्हणजे त्याच्यात असणारे त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या लहरी, द्रष्ट्याच्या दृष्टीच्या ज्या उमाळे म्हणजे त्याच्यावर झालेले तरंग, ते तरंगच म्हणजे काय आहे, ह्या दृश्याच्या फुटलेल्या फांद्या आहेत, दुसरं काही नाही. म्हणून दृष्ट्याचे उमाळे, द्रष्ट्याच्या दृष्टीच्या ज्या लहरी आहेत किंवा तरंग आहेत, उमाळे म्हणजे, तर ते तरंग म्हणजे दृश्याच्या फांद्या आहेत. परंतु उठती लेखा वेगळे, परंतु ते जे उत्पन्न होतात ना, लेखा वेगळे उठती, म्हणजे आपण जे लेख म्हणजे गणनी करतो, काय, ही एक फांदी, ही दुसरी फांदी, हा एक तरंग, ते दुसरा तरंग, असे दृश्याचे जे नानाविधपणा आपण जो त्याची लेखा करतो म्हणजे त्याचं मोजमाप करतो, त्याच्या वेगळे उठितू, त्याच्या वेगळे ते उठतात काय, काय द्रष्टृत्वेची उठितू, ते सगळे काय होतात, द्रष्टृत्वानेच त्या ठिकाणी उठतात म्हणजे उत्पन्न होतात किंवा द्रष्टृत्वानेच ते भासतात. का लेखा वेगळे म्हणजे फक्त त्यांची गणना आहे वाचारंभन मात्र, तर ते द्रष्टृत्वाचे लेखा वेगळे उठितो, ते द्रष्टृत्वानेच केवळ असतात. द्रष्टृत्वेची उठितो, लेखा वेगळे न उठितो, म्हणजे त्यांची फक्त, बरोबर आहे का, त्यांची फक्त गणना करायची म्हणजे वाचारंभन, हे दृश्याच्या डाळ्या अनेक आहेत असं करायचं. वास्तविक ते दृष्टत्वा वेगळे उठितो, ते दृष्टत्वा वेगळे त्या दृष्टत्वानेच ते उठतात. लेखा वेगळे उठितो, त्या दृष्टत्वाला सोडून म्हणजे दृंगमात्र द्रष्ट्याला सोडून ते स्वतंत्रपणे काही त्यांचा उद्भव त्या तरंगाचा आहे का दृश्य रूपाने असणाऱ्या, ठीक आहे का, असं दोन्हीकडं करावं लागेल त्याला, की लेखा वेगळे उठितो आणि द्रष्टृत्वेची लेखा वेगळे उठितो, मोजणी करणं म्हणजे वाचारंभन मात्र सोडून द्रष्ट्याच्या वेगळे ते उठतात, अर्थात उठतच नाही, तर केवळ द्रष्टाच त्या काय दृंग मात्र द्रष्टाच त्याच्यामध्ये व्याप्त आहे, ठीक आहे ना. काय म्हणे, नाना दिठीचे उमाळे उठितो दृष्ट,
हां दृष्टत्वेचे लेखा वेगळे, हां जे उठणारे आहेत ते लेखा वेगळे आहेत. हां म्हणजे ते फक्त मोजण्याचेच आहे, फक्त वाणीचंच आहेत, वाणीचंच त्यांचं मोजणं आहे. परंतु ते द्रष्टृत्वेची ते खऱ्या अर्थाने पाहिलं तर ते काय आहेत, त्यांच्या ते केवळ दृंग मात्र द्रष्टाच आहे. त्याच्यात फक्त आपण त्याचा अनेकत्व मोजतो, तत्वता काय आहे तो फक्त केवळ दृंग मात्र द्रष्टाच आहे. आता टीका, ठीक आहे ना. जेवी शब्दाचे संभार उठिले दिसते अपार, परिवाचेची कोर उल्लंघिली नाही. जेवी ज्याप्रमाणे शब्दाचे शब्दाचा समूह, अनेक प्रकारचे शब्दाचे समूह आणि ते अनंत अशा प्रकारचे शब्दाचे समूह उठल्यासारखे दिसतात, परंतु त्यांनी वाचेची जी कोर आहे, बरं वाचेची मर्यादा आहे, म्हणजे वाचेला सोडून स्वतंत्र त्यांचं काही विस्तार झालेला नाही. किती शब्द असू द्या, ती वाणीच्या कोरीचं उल्लंघन करू शकत नाही, वाणीच्या मर्यादेचं. म्हणजे वाणीला सोडून स्वतंत्रपणाने त्यांची गणना काहीही होऊ शकत नाही. आणि वाणीच्या एकत्वाला ते काही बाधे आणत नाही. सगळ्यांचा समावेश कुठे आहे? वाणी. आणि त्या वाणी किती अनेक झाले का? शब्दाचे समूह अनेक झाले का वाणी एकच राहिली? वाणी एकच राहिली. या शब्दाची उभारी तो वाचेची वाचे भितरी, अर्थाची उजरी फाकली दिसे. आता यांनी आणखी चिंतन केले. थोडे या चिंतनामध्ये अपूर्वता दिसते की कोणती? या शब्दाची उभारी ती वाचेची वाचे. हे शब्द किती जरी तुम्ही निर्माण केले, म्हणजे अगदी तुम्ही शब्दप्रभू झाले आणि ह्या शब्द किती अनेक अनंत शब्द तुम्ही उभारले, निर्मिती केली, तरी वाचेची वाचे भितरी ते सगळे शब्द काय आहे? वाणीचे वाणीतच आहे. म्हणजे वाणीला सोडून कितीही जरी शब्द निर्माण केले तर ती काय वाणीच्या आतच आहेत. कोणता शब्द म्हटलं तर वाणीचं उल्लंघन करून जाऊ शकत नाही. त्याचा समावेश कुठं होतं? वाणीतच. हां, आणि वाणीचीच व्याप्ती त्याच्यामध्ये आहे, बरोबर ना. वाणीचाच अन्वय त्या शब्दामध्ये आहे. या शब्दाची उभारी ते वाचेची वाचे भितरी, अर्थाची उजरी फाकली दिसे. आता म्हणतात शब्द जे निर्माण केलं ती शब्द कुठे आहेत? वाचेचे वाचेमध्ये. शब्द कुठे आहेत? वाचेचे वाचेमध्ये. ते वाचेची मर्यादाचे शब्द उल्लंघन करू शकत नाही, परंतु त्या शब्द अर्थाची उजरी फाकली दिसे. पण त्या जेवढे शब्द तुम्ही उच्चारण केले त्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे ना, आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ भिन्न भिन्न आहे. आणि त्या अर्थाचे उजरी, अर्थाचा प्रकाश तुम्हाला फाकला दिसे, त्याचा भरपूर विस्तार झालेला दिसतो. घट म्हटलं की घट अर्थाचा घट अर्थ, पट म्हटलं की पट अर्थ, त्या प्रत्येक अर्थाचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. आणि शब्द मात्र सगळे काय आहेत? वाणीमध्येच आहे आणि वाणी एकच आहे. आणि हे अर्थ मात्र बाहेर खूपच फाकलेले दिसतात. तो अर्थ अर्थीचा असे, तो अर्थ कुठं असतो? अर्थ अर्थाच्याच ठिकाणी असतो. म्हणजे घट म्हणलं तर घट पदार्थ हा त्या कंबुगिरीवादिमान मातीचं बनलेलं भांडं, तेवढाच अर्थ अर्थाच्या ठिकाणी राहतो. आणि श्रवणाशी आला दिसे, आणि कोणी म्हणलं हा घट आहे तर लगेच तो घटपद श्रवणही करताना दिसतो, अर्थ अर्थाच्याच ठिकाणी असतो. तो वाणीचा, बरोबर ना. त्या वाणीला सोडूनही तो शब्द नसतो, तो शब्द एक नसतो, अनेक असतात. पण एका वाणीला सोडून नाही, त्या वाणीचा अर्थही असतो, तो अर्थ अर्थाच्याच ठिकाणी असतो. तो कधीकधी श्रवणाचा विषयही होताना दिसतो. श्रवणाशी आला दिसे, एवं स्वरूप दुजे जसे आलेच नाही. परंतु त्याचं हे आता पुढं सांगतात त्याप्रमाणे एवढं सांगितलं ना. ह्या असा सगळा व्यवहार हा दृंगमात्र चैतन्याच्या ठिकाणी घडला तरी स्वरूप कधीही द्वैत दशेला कधीच आलेलं नाही, हे सांगायचे. त्याचं अजून सांगतात, एवं स्वरूप दुजे दशे आलेचे नाही. स्वरूप कधी द्वैताला प्राप्त झालेलं नाही. वाणी कधी अनेकत्वाला प्राप्त झाली नाही. पण वाणीचा त्या शब्द आहेत, शब्द वाणीतच राहिले, पण शब्दांचा अर्थ मात्र बाहेर राहिला तर तो जो अर्थ आहे तो अर्थाच्याच ठिकाणी राहिला. पण व्यवहार करताना तो श्रवण दशेला पण आला, सगळं झालं. परंतु वाणी जशी वाणीच्याच ठिकाणी राहिली तसा या ठिकाणी हा जो स्वरूप आहे दृंगमात्र स्वरूप, ते स्वरूपाच्याच ठिकाणी राहिलं. हा सगळा व्यवहार घडला, पण त्या स्वरूपाच्या ऐक्यामध्ये कोणताही भेद निर्माण झाला नाही, ही गोष्ट सांगतात. अजून पुढं सांगतात, अहो या शब्दाचे कारण केवळ चिन्मात्राची खूण, शब्द उठिला तेचे तेथून परी उठिलाचे नाही. हे झालं शब्दाचं उदाहरण. आता ह्याच उदाहरणाने ते आपल्याला सांगतात, वस्तुस्थिती सांगतात या शब्दाचे कारण. कारण शब्दाचे कारण आहे,
हा जो शब्द आहे त्या शब्दाचंही कारण कोण आहे? केवळ चिन्मात्र खुणं. शब्दाचं कारण, शब्द कोणावर भासला? शब्द तर अधिष्ठान आत्मचैतन्यावरच भासला, तेव्हा त्या शब्दाचं कारण कोण आहे? ते चिन्मात्र आहे. परंतु त्या शब्दाच्या कारणापासून तुम्ही कारण तत्वापर्यंत म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकता? चिन्मात्रापर्यंत. पण पुन्हा त्याचं कारण आहे का? न तस्य कारणं विद्यते ना, त्याचं कोणतंही कारण नाही. सर्व कारणांचं कारण कोण आहे? तो चिन्मात्रच परमात्मा आहे. तो शब्दाचं देखील कारण आहे. कारण आत्मना हा आकाश असंबता, आत्म्यापासूनच आकाश उत्पन्न झालं आणि बरोबर ना. आणि ते शब्द हा गुण कोणाचा आहे? शब्दगुण आकाशाचा आहे. जसं खरं जर पाहिलं तर ते माऊली म्हणतात ना, येरवी शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिठे मेघाचा. हा चंद्रू वेगी, हा चंद्री वेगो आभ्राचा आरोपी. ज्याप्रमाणे ढग आहे ना, ढग एकमेकावर आदळतात आणि आवाज होतो, बरोबर ना. परंतु हा शब्दगुण खरा कोणाचा आहे? ढगाचा आहे का आकाशाचा आहे? आकाशाचा आहे, बरोबर. चंद्राच्या ठिकाणी जे काही ढग पळतात आणि तो काय म्हणतं का चंद्र पळतो, तसं आहे ह्या शब्दाचंही खरं अधिष्ठान कोण आहे? चिन्मय चिन्मात्र असणारं तत्वच आहे, बरोबर ना. परंतु त्याच्या ठिकाणी शब्दसुद्धा केलेली काय आहे? कल्पना, बरोबर. शब्दसुद्धा कल्पना केलेली आणि वाणीची सुद्धा काय केलेली आहे? कल्पना. वाचारून परिहारामध्ये शब्द आपलं परापश्यंती मध्यमानी वैखरी ह्या वाणीचे प्रकार केलेले, पण हे सुद्धा काय आहे? केलेली कल्पना आहे. वाणी पण त्याच्या ठिकाणी नाही, पण आपल्याला उदाहरणापुरतं घ्यायचं. दृष्टांत हा सर्वांगाने घ्यायचा नसतो, नाहीतर मग तो तर काय होईल? सिद्धांत. म्हणून दृष्टांत हा नेहमी एकदेशी असतो, त्याचं तात्पर्य ग्रहण करावं. आता सांगतात, अहो या शब्दाचे कारण केवळ चिन्मात्राची खुणं. हा शब्दाचे कारण कोण आहे? केवळ चिन्मात्र आहे. जर चिन्मात्र नसतं तर शब्द तरी आला असता का? आलाच नसता. वाणी तरी असते का? नाही. शब्द उठिला दिशे तिथून परी उठिलाचे नाही. खरा हा शब्द कुठून उत्पन्न झाला आहे? याचं कारण कोण आहे? चिन्मात्र चैतन्य आहे. परंतु चैतन्यात शब्द आहे का? शब्दात चैतन्य आहे, कारण चैतन्य नसलं तर शब्द नाही. परंतु चैतन्यात किती पिंजून पाहिलं तर चैतन्यात शब्द आहे का? तो अशब्दम अस्पर्शम आरूपम असा आहे, तिथं कधीच उठलेलाच नाही. अहो स्फुरण असोनी ठाईच्या ठाई, अर्थावबोध तिथूनची पाही. आता अर्थावबोध जो काही तो चिन्मात्री उमटे. आता म्हणतात ठाईच्या ठाई स्फुरण असोनी, मग त्याची स्फुरद्रूपता किंवा ज्ञानमात्रता, बरोबर ना, जी आहे ती आपल्या ठाईच्या ठाई आपल्या स्वरूप महिमे जशीच्या तशीच आहे. म्हणजे ज्ञान स्वरूप आत्मा प्रत्येक चैतन्य जसंच्या तसंच आहे. आणि अर्थावबोध तिथून पाहू, ते जर चिन्मात्र नसतं तर त्या पदाच्या अर्थाचा अवगम झाला असता का? मग अर्थ शब्द काय आपलं त्याची स्फुरद्रूपता म्हणजे ज्ञानस्वरूपता त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे ती अभंग अछेद्य अशा प्रकारची आहे. आणि अर्थावबोध तिथूनच पाहिजे. आणि तुम्हाला जो अर्थज्ञानाचा व्यवहार होतो त्याला कारण कोण आहे? ते संविद एकच आहे ना. त्यामुळं त्याच्या ठिकाणी त्या अर्थाचा अवबोधाचाही व्यवहार कुठं होतो? त्याच्याच ठिकाणी होतो. आता अर्थावबोध जो काही आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला अर्थाचं जे ज्ञान झालं, त्या अर्थाचं ज्ञान कशामुळं झालं? चिन्मात्री उमटे. चिन्मात्र जर त्या अर्थाच्या अधिष्ठान नसतं तर अर्थाचं ज्ञान तरी झालं असतं का? नाही. जगदांधे प्रसंग वगैरे चिन्मात्राच्या अधिष्ठानावातून ज्ञानच होऊ शकत नाही. त्यामुळं अर्थज्ञान जे होतं त्या अर्थज्ञानाच्या खरं जनक कोण आहे? चिन्मात्रच आहे की नाही? जनक म्हणजे याचा अर्थ त्याच्याशिवाय त्याची दुसरी कोणती संगती सांगता येत नाही. अर्थाच्या ज्ञानाच्या व्यवहाराचे, अर्थज्ञानाच्या व्यवहाराला मूळ कोण आहे? चिन्मात्रच तत्व आहे. ठीक आहे ना. एवम शब्द जेथून उमटला अर्थ तेनेच स्वीकारिला, या लागी चिन्मात्रे नाही सोडिला आपुला ठाव. आता ते हळूहळू ह्या चिन्मात्राकडे नेण्यासाठी सगळा प्रयत्न आहे. आणि मग म्हणतात शब्द जेथून उमटला. शब्द कुठून उमटला? चिन्मात्रावर. अर्थ तेनेच स्वीकारिला, आणि त्या अर्थाचं ज्ञानही कोणाला झालं? चिन्मात्र. म्हणजे तो शब्द कुठं उमटला? चिन्मात्रावर. आणि अर्थाचं ज्ञान व्हायला सुद्धा काय झालं? ते जे चिन्मात्रावर म्हणजे जो काय म्हणतो आपण त्याला आकाश,
बरोबर ना. आकाश उपाधी झालं तेव्हाच तुम्हाला काय झाला, शब्द म्हटला. परंतु त्याच्या अगोदर, आकाशाच्या अगोदर शब्द तन्मात्र स्वरूपात होताच की नाही? शब्द तन्मात्र स्वरूपात होता. त्या शब्द तन्मात्राला कोण अधिष्ठान होतं? चिन्मात्रच होतं, आहे की नाही? नंतर व्यवहारात जेव्हा त्या शब्द तुम्हाला प्रगट झाला, पुन्हा त्याचं अर्थज्ञान झालं, हे सुद्धा सगळं झालं कोणावर? चिन्मात्र चैतन्यावरच झालं. त्याने बरं हे सगळं झालं तरी चिन्मात्र चैतन्यात विकार निर्माण झाला का? विकार निर्माण झाला नाही. जिथं तुम्ही प्रमाता होता तिथंही चैतन्यच होतं, बरोबर ना. जिथं प्रमाण होतं तिथंही चैतन्यच होतं. जिथं प्रमेय होतं तिथंही चैतन्यच होतं. आणि जिथं प्रमाद ज्ञान होतं तिथंही सुद्धा काय होतं? चैतन्यच होतं. चैतन्याला सोडून काहीच झालं नाही. पण चैतन्याच्या ठिकाणी झालं का काही? चिन्मात्राच्या ठिकाणी काहीच झालं नाही. असं आहे की नाही? या ठिकाणी म्हणतात एवं शब्द जेथून उमटला अर्थ तेनेच स्वीकारिला, या लागी चिन्मात्रे नाही सोडिला आपला ठाव. चिन्मात्रेने आपलं ठिकाण सोडलं नाही. म्हणजे चिन्मात्र जे आहे ना ते जसंच्या तसंच राहिलं. अविकारी, असंग, निर्विकार, केवळ एकमेवा द्वितीय, असं स्वगत सच्यातीय विजातीय भेद रहित, देशकाल वस्तूने अपरिचिन्न, असं निरतिशय व्यापक बृहत असं जे तत्व आहे ते म्हणतात या लागी चिन्मात्रे नाही सोडिला आपला ठाव. त्याने आपलं ठिकाण सोडलं का? नाही. अहो होता अंतरी स्फुरण, ते स्फुरणची स्फुरणाचे श्रवण, हा दृष्टांत म्हणावा जाणं स्वरूप स्थितीची हे की. आता ते सांगतात बघा, अहो अंतरी स्फुरण होतात. आपल्या अंतकरणात पहिल्यांदा जे आतमध्ये जे स्फुरण होतं, म्हणजे अंतरी स्फुरण म्हणजे अंतकरण अधिष्ठान रूपाने असणारं दृंगमात्र जे चैतन्य की जे स्फुरद्रूप आहे. आणि ते स्फुरणाचे स्फुरण, ते जे मूळ स्फुरण आहे तेच काय आहे? त्या स्फुरणाचे श्रवण. आणि तोच तुम्हाला जो शब्द योजला चिन्मात्रावर असणारा शब्द, आणि तुम्ही त्याचं काय केलं? श्रवण केलं. ते श्रवण केलं जे इकडं काय आहे? वक्तृपही चैतन्य आहे आणि तिकडं काय आहे? श्रोतृपही तर चैतन्य आहे. मग स्फुरणाचं श्रवण झालं की नाही? तुम्ही ऐकलं म्हणजे काय? स्फुरणाने स्फुरणाचं श्रवण केलं. जर तुम्ही स्फुरण मात्रता काढून टाकली तर श्रवणाचा व्यवहार कुठं झाला? तो जडात होईल का चैतन्यात होईल? का मग स्फुरणाने स्फुरणाचं श्रवण केलं म्हणायचं, का स्फुरणाने जडाचं केलं म्हणायचं, का जडाने जडाचं केलं म्हणायचं? बरोबर आहे का मी बोलतो हे? मग कशाने कशाचं केलं म्हणायचं? स्फुरणाने स्फुरणाचं श्रवण केलं असं म्हणाल. कारण जर तुम्ही म्हणाल की आता इथं हे सुद्धा नाही, या ठिकाणी ज्याचं प्रकाशन केलं ते दृश्य पदार्थ जड आहेत असं माऊलींना मान्य नाही. कारण काय इथं सिद्धांत काय आहे? सर्व चैतन्यच आहे, दुसरं काही नाहीच आहे असं सांगायचं. म्हणून या ठिकाणी म्हणतात स्फुरणाचे श्रवण, हा दृष्टांत म्हणावा जाणं स्वरूप स्थितीचे. जर तुम्हाला आता आपण काय म्हणतो या ठिकाणी प्रमातृपही चैतन्य, प्रमाण उपहित चैतन्याच्या द्वारा प्रमेय उपहित चैतन्यापर्यंत पोचून, बरोबर ना, तेच काय झालं? त्या प्रमेयाकार झालं. असं म्हणताना हा सगळा व्यवहार चैतन्याचा आहे का दुसरा जडाचा व्यवहार आहे? चैतन्यामध्ये झालेला व्यवहार आहे. पण हा जो व्यवहार आहे या व्यवहारामध्ये खरा चैतन्यच आहे, बरोबर ना. आणि व्यवहार हे सगळा चैतन्यातच होतो, चैतन्याच्या अधिष्ठानावरच होतो. हे म्हणत असताना मग तुम्ही तर म्हणायला लागले प्रमाण उपहित, प्रमातृ उपहित असंच तुम्ही शब्द येवलं. पण त्याचं काय? खऱ्या अर्थाने ते प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय जे आहेत त्या फक्त उपाधी आहेत. आणि त्या उपाधीच्या मध्ये हा व्यवहार होत असताना, बरोबर ना, ज्या अर्थी ते मूळ उपहित चैतन्य, सगळ्यात तिन्ही त्रिपुटीमध्ये असणारं उपहित चैतन्य ते जर अविकारी राहत असेल, बरोबर ना, याचा अर्थ त्याच्या ठिकाणी विकार म्हणून असणारी ही जी उपाधी, विकारी उपाधी, ही खऱ्या अर्थाने झालीच नाही. ह्या अर्थ खऱ्या अर्थाने झालीच नाही असंच म्हणावं लागेल की नाही? मग सगळं काय आहे? चैतन्याच्या ठिकाणी सगळा व्यवहार करत असताना इथं हा दृष्टांत म्हणावा जाणं, स्फुरणाचं श्रवण आहे हे आपल्याला प्रक्रियेने पटवून देताना, बरोबर ना, हा दृष्टांत म्हणावा काही खरी स्वरूप स्थिती आहे. हे स्वरूप स्थितीची की म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, बरोबर ना,
प्रमाता हा प्रमाणाच्या द्वारा प्रमेयापर्यंत जाऊन त्याला प्रमेयाचं ज्ञान होतं. हे सांगत असताना आपण खऱ्या अर्थाने स्वरूप स्थिती सांगत असतो का ही पदार्थ ज्ञानाची प्रक्रिया सांगत असतो? हां, स्वरूप स्थिती. हे कोणतं? घटादी पदार्थांचं ज्ञान असताना सुद्धाच आत्मचैतन्यच त्या ठिकाणी विलसत आहे. घटादी पदार्थांचं ज्ञान आत्मचैतन्याच्या वेळेला तर काही हेच नाही. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला वृत्ती तत्वमसी महावाक्यानंतर वृत्ती काय होते? वृत्ती आणि अंतकरण अधिष्ठानचे ब्रह्मरूप आत्मा हे दोन्ही एकदेश स्थितत्व होतं. यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात ना. मग ह्या अपरोक्ष ज्ञानामध्ये बरोबर आहे ना, त्या ठिकाणी हे तिन्ही जे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय, बरं ना, प्रमाता आणि प्रमेय यांचं काय होतं? एकदेश स्थितत्व होतं. म्हणजे या ठिकाणी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय हे वेगवेगळे व्यवहार राहतील का तिथं? का मूळचं आत्मचैतन्य एकच आहे? मूळचं एकच आहे. म्हणजे खरा व्यवहार कुठं झाला? एकत्वामध्येच सगळा व्यवहार झाला. हे आत्मज्ञानाच्या वेळेला सुद्धा नाही. पाहतो आत्म्याला म्हणतो घट, बरोबर आहे ना. आणि मग ज्या वेळेला तो आत्माच आत्म्याला पाहतो तेव्हा त्याचं नाव काय आहे? दृश्य असं आहे. मग आत्माच आत्माला पाहतो याचं नाव दृश्य आहे. म्हणजे दृश्य नाहीच आहे, काय आहे? फक्त आत्माच आहे असा त्याचा अर्थ होतो की नाही? म्हणून ते म्हणतात माऊली हे टीकाकार हे चिंतन सांगताना म्हणतात, अहो होता अंतरी स्फुरण, ते स्फुरणाचेच श्रवण. अंतकरणामध्ये जे स्फुरण होतं, ज्ञान होतं, आणि दुसऱ्याला त्याचं जर श्रवण केलं, बरोबर ना, आणि श्रवणाने शब्दाचं त्याला ज्ञान झालं, तर सगळा व्यवहार काय आहे? स्फुरणाचं श्रवण आहे. आता हा दृष्टांत म्हणावा जाणं. इथं तर तुम्ही काय केलं? दृष्टांत दिला, बरोबर ना. परंतु दृष्टांत दिला का हे स्वरूपस्थितीचं की ही खरी काय आहे? स्वरूपस्थितीच आहे. आसो वाचा जे वावडे, ते न पडे वाचे बाहेरी सवडे. शब्दी किरण घडे, वाचेशी विकारू. आता बघा हे तर असो वाचा जे वावडे ना, का आवडे? वावडेच आहे ना. मग आपल्याला म्हणतो ह्या वाचा जे वावडे म्हणजे वाणीला जे काय आहे? वावडं आहे. म्हणजे वाणी ज्याला कधी विषय करू शकत नाही. खरं तर काय वाणी ज्याला असंच म्हणावं लागेल ना. इथं वाचा जे वावडे, हां, असं पण आहे अर्थ. वाचा जे वावडे, ते न पडे वाचे बाहेर. हां, बरोबर. वाचा जे वावडे, वाचा जे काही बोलते म्हणजे वाणीनं ज्याचं आपल्याला उच्चार करतो, ते न पडे वाचे बाहेरच सवडे. ते स्वतः वाचेच्या बाहेर कधीच जात नाही. कारण काय? वाणीनंच जे बोललं जातं ते वाणीला सोडून ते बाहेर जातं का कधी? वाणीला सोडून बाहेर जात नाही. म्हणजे वाचेने जे शब्द तुम्ही बोला ते शब्द कधी वाणीला सोडून जात नाही. शब्द कितीही बोला तुम्ही, परंतु ते त्यांना वाणीला सोडून स्वतंत्र रूपाने बाहेर जाण्याला सवडच नाही. हां, शब्दी किरण घडे, वाचेशी विकारू. आणि तुम्ही किती शब्द जरी उच्चारण केले तर वाणीमध्ये विकार होत नाही. म्हणजे वाणी अनेकत्व, शब्दांचा समूह अनेक झाला, पण त्या ठिकाणी वाणी मात्र अनेकत्वाला कधीही प्राप्त होत नाही. ठीक आहे ना. तेवी दृश्य जे विचित्रे, ते अवघी एकेची सूत्रे, तेथे एकेलेनी चिन्मात्रे, विकारी नविजे. नविजे हे एकत्र करायचं का वेगळंच ठेवायचं? एकत्र करावं नाही का? नविजे असंच आहे ना. तिथं होच्या पोटात ओ आहे ना. बघा, तेवी दृश्य जे विचित्रे, जी दृश्य विचित्र आहेत ती अवघी एकेची सूत्रे. सगळी विचित्र दृश्य एकाच सूत्रामध्ये आहेत. एकाच सूत्रामध्ये. कोणत्या सूत्रामध्ये? एकच सूत्रामध्ये सगळी दृश्य आहेत. कोणतं सूत्र आहे त्याचं? थांबा. कोणतं सूत्र आहे त्याचं? दृंगमात्र. हां, एकेची सूत्रे म्हणजे एकच दृंगमात्र सूत्रामध्ये सगळी ओवलेली काय आहेत? दृश्य आहेत. तेथे एकलेनी चिन्मात्रे, विकारी नविजे. मग आता दृश्य जरी विचित्र असली तर त्याच्यामध्ये एकच चिन्मात्र जे आहे, त्याच्यामुळं ते चिन्मात्र सगळ्यांमध्ये एक असल्यामुळं ती सगळी अनेक असल्यामुळं आहे की नाही. अर्थातच त्या ठिकाणी जे चिन्मात्र तत्व आहे ते विकारी नविजे, विकारी झाल्याशिवाय राहील. हां, मग इथं आक्षेपार्थ नाही ना करायचा. परिविकारी नविजे ते कधी प्रश्नचिन्ह नाही करायचं. हां, नाही, जागेवर आहे तो. आम्ही जागेवर आहे की नाही हे तपासून पाहतो तुमच्या माध्यमात. आम्ही ते विकारी नविजे, परंतु ते विकारी कधी होणार
नाही. नाना दृष्टी नाना भास. हां हां नाना दृष्टी नाना भास हा एकला द्रष्टृत्व विलास. एवं दृष्टे दृश्य दशेचं आलेच नाही. हा सिद्धांत तुमच्या अंगावर बांधल्यामुळं हे असं झालं तरी कुठं बिघड. हा सगळा द्रष्टेच्या दृष्टीचा काय आहे? विलास आहे. याला एकाग्रता कशाला पाहिजे? आहे की नाही? एकाग्रता करायला एकच आहे. उलट आग्रह त्याच्याकडं आग्रह नाही आणि त्याचं एकाग्र करणारा दुसरा सिद्ध होत नाही. त्यामुळं काही नाही. हां खरं असलं म्हणजे झालं. नाना नाही 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 नाना दृष्टी नाना भास हा एकला द्रष्टृत्व विलास. एवं दृष्टे दृश्यदशेस आलेच नाही. ते सांगतात नाना दृष्टी. दृष्टी कशा आहेत? दृंग मात्र द्रष्टा एक आहे, त्याच्या अनेकविध असणाऱ्या दृष्टीचा अनेकविध दृश्याच्या रूपाने विलास होतो. नाना दृष्टी नाना भास हा एकला दृष्टृत्व विलास. पण अनेकांच्या दृष्टी एकाच्या अनेक दृष्टीच्या अनेक दृश्यरूपाने हा जरी विलास किंवा विस्तार तुम्हाला दिसत असला तरी हा एकला दृष्टृत्व विलास. हा खरा काय आहे? हा दृष्टीचा विलास नाही, तर हा एकट्या दृंगमात्र दृष्ट्याचाच हा विलास आहे. एवं दृष्टे दृश्य दशेस आलेच नाही. आणि एवढा विलास होऊन एवढा विलास तर दृष्ट्याचाच आहे, परंतु द्रष्टा मात्र स्वतः कधी दृश्य दशेला आलेलाच नाही. आपण म्हणतो ना द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास, म्हणजे द्रष्ट्याच्या दृष्टीचा विस्तारामध्ये केवळ द्रष्टाच आहे. दृश्य सापेक्ष दृष्टत्व त्याला कधी प्राप्त झालं नाही का दृश्यच उत्पन्न झालं नाही. का झालं नाही? कारण दृंगमात्र द्रष्टा दृश्य दशेला कधी प्राप्तच झाला नाही. असं खऱ्यातलं खरं वस्तुस्थिती अशी आहे की हा एकला दृष्टत्व विलास एवं द्रष्टे दृश्य दशेस आलेच नाही. दृश्य समोर येऊन दृश्य दशेला कोणतं आलं नाही. हा द्रष्टा कोणता आहे? दृंगमात्र द्रष्टा हा खऱ्या अर्थाने कधीच दृश्य दशेला प्राप्त झालेलाच नाही. म्हणून दृष्टांता सहवर्तमान पुढे मूळ ग्रंथीचे वचन तेही किजेल विवरण अवधान दिजे. आता हीच गोष्ट जरी हा एकटा द्रष्ट्याचा विचार असला, द्रष्टा दृश्य दशेला आलेलं नाही, ही जी गोष्ट आहे तर तुम्हाला दृष्टांतासहित म्हणजे याला योग्य अशा प्रकारची उदाहरणं किंवा उपपत्ती सांगून मूळ ग्रंथामध्ये असणारा जो सिद्धांत किंवा अनुभूतीचं वचन आहे हे वचन आम्ही आणखीन विवरण करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चित्ताच्या एकाग्रतेने लक्ष द्या असं माऊली म्हणतात. परी गुळाचा बांधा फुटलिया मोडीचा धांदा झाला तरीही नुसधा गुळ चिकितो तैसे दृश्य दावनी देखो का बहु होनी फाको परिभेदा नव्हे विखो न का नव्हे न एक पूर्ण आहे का? हां मग तो तसं पाहिजे नव्हे. आणि वच्या पोटात ह आहे ना, हच्या पोटात व आहे. हां मग ते जरा बदलून घ्यावं लागेल. नव्हे नाही ना दुपारी. परिभेदा नव्हे विखो त्याची म्हणून पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.